जिरे, मोहरी आणि हिंग आपल्या रोजच्या स्वयंपाकात हे तिन्ही द्रव्ये आपण अगदी नेहमी वापरत असतो. मग आज यांच्याबद्दलच थोडं बोलूया. पहिला आहे जिरं म्हणजे क्युमिन सीड्स. हे चवीला कडू आहे, तिखट आहे आणि वीर्याने उष्ण आहे. हे पित्त कफशामक असते. लक्षात घ्या, उष्ण असूनही हे पित्ताला कमी करते. अगदी अंगाची आग होत असेल, लघवीच्या ठिकाणी आग होत असेल, उन्हाळे लागले असतील तर जिरे आणि धणे यांचं पाणी प्यायल्याने लगेच आराम मिळतो. हे जाठर अग्नी याला वाढवते आणि पचन सुधारते. अपचन, अम्लपित्त म्हणजे ॲसिडिटी आणि वारंवार गॅसेस, ब्लोटिंग यामध्ये उपयोगी आहे. बाळंतिणीच्या अंगावरचे दूध वाढवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. त्वचेवरची खाज असो किंवा एलर्जी असो, जिऱ्याने ते कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. बऱ्याच लोकांना हे माहिती सुद्धा नसेल की जिरं हे एक उत्तम आयर्न बूस्टर आहे. हे फक्तच आयर्नचं नॅचरल सोर्स नाही, तर ते शरीरातील आयर्न ॲब्झॉर्प्शन हे सुद्धा वाढवतं. पुढे आहे मोहरी म्हणजे मस्टर्ड सीड्स. हे चवीला तिखट आहे आणि याचे वीर्य उष्ण आहे, म्हणूनच वातकफशामक आणि अग्नी वाढवणारे आहे. मोहरीने डायजेशन सुधारते, भूक म्हणजे ॲपेटाईट वाढते. थंडीच्या दिवसांमध्ये किंवा कफाच्या आजारांमध्ये याचा उपयोग करता येतो. सांध्यांमधील स्टिफनेस किंवा सूज कमी करण्यासाठी आणि ओव्हरऑल सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. मोहरीची पूड ही कोमट तेलात मिसळून सांध्यांना लावल्याने सांधेदुखी, स्टिफनेस यामध्ये आराम मिळतो. पण अर्थातच उष्ण असल्याने आपल्या त्वचेला सोसवतोय की नाही यासाठी पॅच टेस्ट करा आणि मगच लेप करा. पुढे आहे हिंग. आता हिंग म्हणजे ॲसाफिटिडा हा सुद्धा चवीला तिखट आहे आणि वीर्याने उष्ण आहे, पण हा विशेष करून वातशामक असतो. त्याशिवाय कृमिघ्न, शूलप्रशमन म्हणजे दुखणं कमी करणारा असतो. गॅसेस, ब्लोटिंग, पोटदुखी किंवा ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स यामध्ये उत्तम काम करणारा आहे. लहान बाळांच्या पोटदुखीवर किंवा कोलिक पेनमध्ये बाहेरून कोमट पाण्यातून किंवा तेलातून जर हिंगाचा लेप केला तर लगेच गॅस पास होतो आणि पोटदुखी थांबते. अगदी मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्सपासून पोटातील जंत आणि वातच डोकेदुखी यामध्येही उपयोगी आहे. भूक वाढवणारे पण आम कमी करणारे असे हिंग असते. हिंग जर कोमट पाण्यात किंवा कॅस्टर ऑइलमध्ये मिसळून बेंबीभोवती लावलं तर गॅसेस, पोटदुखी, कोलिक पेन यामध्ये आराम मिळतो. तर आजच्यासाठी एवढंच. हेल्दी राहा आणि फिट राहा.